नमस्कार, मी डॉक्टर रीना भडांगे कडनर। मागील व्हिडिओमध्ये आपण पंचकर्माची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे किंवा इंट्रोडक्शन किंवा पंचकर्माची जी कॉन्सेप्ट आहे ती थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला। या व्हिडिओमध्ये मी पंचकर्म करण्याचा क्रायटेरिया काय आहे किंवा पंचकर्माची सुरुवात कशी करायला हवी या संदर्भात आपण बोलणार आहोत। आता पंचकर्म म्हणजे बऱ्याच पेशंटचा असा समज असतो की फक्त मसाज आणि स्टीम किंवा स्नेहन आणि स्वेदन जे आपण केली जाते त्याला पंचकर्म असं म्हणतात। तर तो पंचकर्माचा पार्ट नसून त्याला पूर्वकर्म असे म्हणतात। कुठलंही पंचकर्म करताना 3 स्टेप्स फॉलो करावे लागतात। एक म्हणजे पूर्वकर्म, दुसरं म्हणजे प्रधान कर्म आणि तिसरं म्हणजे पश्चात-कर्म। तर आता पूर्वकर्मामध्ये स्नेहन आणि स्वेदन हा पार्ट येतो। स्नेहन म्हणजे काय, तर आपल्या बॉडीतले जे दोष आहे ते एका ठिकाणी जमा करण्याचं काम ज्या पूर्वकर्मामध्ये केलं जातं त्याला पूर्वकर्मातलं स्नेहन आणि स्वेदन म्हणतात। स्नेहनामध्ये बॉडीला आतून आणि बाहेरून स्निग्धता निर्माण करण्याचं जे काम केलं जातं त्याला स्नेहन असं म्हणतात। याच्यामध्ये आपण बाहेरून जी बॉडीची मसाज किंवा शरीराला जी मसाज केली जाते स्निग्ध औषधांनी, तेल, तूप, घृत याने, त्याला स्नेहन असे म्हणतात। आता याचे 2 प्रकार असतात, एक बाह्य स्नेहन आणि सेकंड म्हणजे एक आभ्यंतर स्नेहन। बाह्य स्नेहनामध्ये आपण शरीराला मसाज करण्याचं काम करतो औषधी किंवा सिद्ध तेलाने, आणि आभ्यंतर स्नेहन म्हणजे आपण त्याला जे पेशंट आहे त्याच्या सगळ्या सिम्पटम किंवा लक्षणे आणि आजार पाहून आपण त्याला आभ्यंतर स्नेह म्हणजे घृत किंवा तेल जे सिद्ध केलेलं असतं ते त्याला आपण प्राशन करण्यासाठी काही ठराविक टाईम जो 7 दिवस 5 दिवस आहे पेशंटच्या कंडिशनवर ते डिपेंड करतं। आता दुसरं आहे स्वेदन। स्वेदन म्हणजे काय, तर शरीराला अशा प्रकारांच्या औषधी उपचारांची प्रक्रिया करणे की त्याच्यातून शरीरातून घाम येणे ही क्रिया घडते। आता याला स्वेदन असे म्हणतात। स्वेदनाचे पण अग्निस्वेद आणि निराग्निस्वेद असे 2 प्रकार होतात। अग्निस्वेद म्हणजे तिथे इनडायरेक्टली आपण एक शरीराला अग्नी म्हणजे किंवा वाफेच्या सहाय्याने आपण बॉडीतून स्टीम दिल्यानंतर आपण त्याला शरीराला घाम येण्याचं जे प्रोसेस होते त्याला स्वेदन असे म्हणतात। आता यामध्ये बऱ्याचदा असं असतं की पूर्वकर्म न करता बऱ्याच पेशंटचा सुट्टी किंवा त्यांचं हॉलिडेजचं जे मॅनेजमेंट असतं त्यानुसार त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला पंचकर्म डिरेक्टली करायचं आहे। तर आपण जर डिरेक्टली पंचकर्म केलं कुठलंही पूर्वकर्म न करता तर जे शरीरातले दोष स्रोतसांना चिकटलेले असतात ते एका ठिकाणी गोळा होण्याचं जे काम आहे ते होत नाही, आणि अशा वेळी आपण जसं वाळलेलं लाकूड असतं ते वाकवण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा ते डिरेक्टली तुटतं, म्हणजे ते कुठल्याही प्रकारे वाकत नाही। म्हणजे इथे आपण जेव्हा शरीराला कुठल्याही प्रकारे पूर्वकर्म न करता जर पंचकर्म केलं तर बॉडीचे जे दोष आहे ते एका ठिकाणी जमा न होता आपल्याला जे पंचकर्माचे उपयुक्त किंवा लाभ होण्यासाठी जे कार्य करतं ते केलं जात नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपण डिरेक्टली पंचकर्म जेव्हा पेशंटचं करतो त्यावेळी आपल्या कच्च्या फळातून जसं आपण रस काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्यातनं आपल्याला रसही मिळत नाही आणि ते फळ असतं ते अपक्व असल्या कारणाने ते फळाचाही नाश होतो। त्याप्रमाणे आपल्याला बॉडीचा पण आपल्याला नाश होतो, जे आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट आहे पंचकर्माचे ते मिळत नाही। त्यासाठी पूर्वकर्म हा पंचकर्माचा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे जेवढा प्रधान कर्म आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रधान कर्माबद्दल बोलू।